बरोबर आमचे फिशरीज मिनिस्टर मिस्टर निलकंठ वाळुंजकर बरोबर आसात. प्लस कॅबिनेटाचे पहिले डिसिजन इन द क्रिएशन ऑफ द 3 पोस्ट ऑफ द ज्युनियर रिपोर्टर कोंकणी, 1 पोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक एंड कम्युनिकेशन इंजिनियर and 4 पोस्ट ऑफ द MTS was to be in the Goa Legislative Secretariat. दूसरा डिसिजन इज e-auction for the extracted ore which is conducted in the 30th e-auction. मायनिंगाची 29 पर्यंत ऑप्शन जाल्ली आणि तातूंतल्यान बरोचसो मटेरियल लिफ्ट करीत असो पेंडींग आशिल्लो. सुप्रीम कोर्टांतल्यान आमी डिसिजन घेवन जो उरला मटेरियल तिको परत ई-ऑक्शन करपाक परमिशन घेतले आणि ताजे आतां ई-ऑक्शन जे आसा पळय हें आमी परत ई-ऑक्शन करतले. सो एप्रॉक्सिमेटली आय थिंक इट इज एन तरी समथींग 2 मिलियन सुमार ओर कितें तरी आसा. सो आतां 30th ई-ऑक्शनांतल्यान आमी परत ओवर ई-ऑक्शन करतले. रेव्हेन्यू इट डिपेंड्स, म्हणजे तेच्या खंयच्या ग्रेडीचो आसा कितल्या ग्रेडीक वता ताजेर तो डिपेंड आसा. इट इज अंडर 4 डिफरंट लॉट. ओके, वेगवेगळ्या जेटीचेर आनी एवेलेबल आसा. त्या खातीर तेजी एवरेज प्रायस तशी 895 पर टन अशा बेसिसाचेर वता. इट इज 3,48,000 एकी कडेन आसा, 1,40,000 एकी कडेन आसा, 2,10,000 एकी कडेन आसा, 38,000 एकी कडेन आसा. असो वेगवेगळे हेजेर आसा. बट वेन वी कॅल्क्युलेट रेव्हेन्यू इट कम्स ओल एज सच, वेगवेगळे रॉयल्टी आनी ह्यातूंतल्यान वता तो. बट 30th ई-ऑक्शन जितको ओल उरला पळय तो पर्यंत आमी ई-ऑक्शन करता. ताज्या भायर आमचे ब्लॉक ई-ऑक्शन ऑलरेडी काल स्क्रुटनी आनी हें सुरू आसा. दॅट इज एन ओके. नेक्स्ट इज आमचो okay, it is an administrative approval for the expenditure sanction of the work design, supply, erection, testing and commissioning of the 220 kV power supply to the Konkan Railway Corporation through substation Bali. Okay. Next decision is our waiver of the interest under the one-time settlement scheme for the म्युनिसिपल कॉर्पोरेशन टू हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन. तांची लँड ताका खूब लॉंग पेंडींग इश्यू आशिल्लो बांदोडगांव म्युनिसिपालिटीचो, तो सेटल करून वन टायम सेटलमेंट स्किमीच्या अंतर्गत ताका तेची पेमेंट्स करपा खातीर तांकां डिसिजन दिला. नेक्स्ट डिसिजन इज अलॉटमेंट ऑफ द स्टॉक ऑफ द 18 सीरीज फ्रॉम द ओल्ड मार्केट टू द न्यू मार्केट कॉम्प्लेक्स एट परवरी. न्यू मार्केट कॉम्प्लेक्स बिल्डिंग इन द ए अपोजिट टू द डेल्वेंजो सुपर मार्केट परवरी. ओल्ड मार्केटान जितके जाण आशिल्ले ताका न्यू मार्केटान दिवपाक डिसिजन दिला. डायरेक्ट डिसिजन घेता म्हणून आमी ते कॅबिनेटाक हाडला. हाज्या पलीकडे आज कॅबिनेटात एक आमी तालुका वायज जो मिनिमम रेट आहा पळय रेट पर स्क्वेअर मिटर हाजे 2 तालुक्यांचो मिनिमम पर स्क्वेअर मिटरचो रेट हो इन्क्रीज करता. विच इज एन बार्देस आनी पेडणे तालुका हाजो मिनिमम रेट जो आशिल्लो विच इज एप्रॉक्सिमेटली 3,000 पर स्क्वेअर मिटर आशिल्लो तो रेट आमी 8,000 पर स्क्वेअर मिटरचेर व्हरता. म्हणजे गव्हर्मेंटाक इनकम आनी फक्त हे सगळें करता आसतना सामान्य मनशाचेर खंयच्याच पद्दतीन हें जावचो ना. जो 500 स्क्वेअर मिटर आपले घर बांदपाक कोण लँड घेता ताका रेट ओल्ड रेटूच आसतली 3,000. जे कोण कमर्शियल हेच्या खातीर घेता इन बार्देस तालुका आणि इन पेडणे तालुका ह्या दोनूय तालुक्यांनी मिनिमम रेट प्रायस विच इज इन्क्रीजिंग फ्रॉम द 3,000 to 8,000 हे डिसिजनूय जे आसा पळय ते आज घेतला. जेणे करून आमी म्हणटा सद्या ह्या 2च तालुक्यांनी घेतला. बिकॉज ह्या 2 तालुक्यांनी जे आसा मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट जावपाक जाय. सो दॅट सरकाराक रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात ह्या हातूंतल्यान येतली म्हणून आयचें हें डिसिजन कॅन सेव द लँड स्पेशली फॉर गोवा. एक गजाल आमी पळयता की सरकार खंयचे डिसिजन जे घेता हे आमचे ओवरऑल गोंयची डेव्हलपमेंट जावपाक जाय ह्या उद्देशान घेतलेले हे डिसिजन आसा. तेन्ना तुमकां कळपाक जाय तेन्ना आमी बेजिकली ह्या तालुक्यांत घेता. आमकां डेव्हलपमेंट बाकीच्याय तालुक्यांनी जाली म्हणून हांगासले थोडेशे रेट्स जे आसा ते आमी वाडयल्ले आसा. आमी प्रत्येक फावटी आमी झोन कन्वर्जनाचे रेट वाडयल्या बाकीचे सगळे हे आमी ते सगळे करता. ओवरऑल डेव्हलपमेंट गोंयची जावची ह्या उद्देशान आमी करता. एकाच तालुक्यात डेव्हलपमेंट जी खूप मोठ्या प्रमाणात जाता ती खंय तरी कमी जावन बाकीच्या तालुक्यांनी जावची. म्हणजे हेजो अर्थ आमी बाकीच्या तालुक्यांनी लोकांक बरे रेट्स कमी आसा इन शॉर्ट.
आता जर पाऊस सोंपता मागीर केन्ना सुरू जातले प्रत्यक्ष पाऊस सोंपता हे पळय आमी जी पयली ब्लॉक ऑप्शन्स केल्या तितूंतली एक म्हयनो ऑलरेडी सुरू जाली आतां आमी ई ऑप्शन जे हे करता ते ई ऑप्शन परत नेटान सुरू जावन म्हणजे एक्च्युअल ट्रक हे खरें ऑक्टोबरांतल्यान सुरू जावपाक कांयच हरकत ना वेदांताचे बाकीचे सगळे ऑर्डर सुरू जाले बिचोलेची मागीर सुरवात जातली उरलेल्यो ज्यो दोन पयल्या तीन हेतूंतल्यो तिनूय मायनी ज्यो आहा पळय न्ही ह्यो कंप्लीट जावन म्हाका दिसता नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत फूल फ्लेज मायनींग बी सुरवात जातली ती खंयच्यो सुरलाची सुल्लाची सुल्ला पुणेचे आतां एनवायरमेंट क्लियरन्स आसा सुल्लाचे आसा भितर आनी सावथांतले जे आसा पळय त्यो सावथांतले आमी ऑप्शन करपाक ऑलरेडी काडला Same as education will we see that commercial issue because of the building Azad Bazaar also. हे पळय हांवें डिपार्टमेंटाक सांगल्यार खंयसरूच म्हणजे इन्क्वायरी कर म्हणून सांगल्या त्या प्रकरणाची आनी तिका इन्स्टिट्यूट करपाक जाय हांवें पण भुरग्यांक अशा पद्दतीच्या पॉलिटिकल आंदोलन वापरप हें चुकीचें आसा आनी कोण जे जर वापरता म्हाका दिसता पेरंट्सांकूय भुरग्यांच्या कळपाक जाय ते पेरंट्स येयले हांव समजूं शकतालो बट ल्हान भुरग्यांक आझाद मैदानाचेर हाडप ही रॉंग मॅसेज एक्टिविस्टांच्या नादाक लागून दिता पेरंट्सांनी समजून घेयात की धाकट्या भुरग्यांचो गैरवापर करूं नाकात राजकारणा खातीर तुमचो कोण तरी गैरवापर करपाक लागला म्हणून भुरग्यांचो करूं नाकात भुरग्याच्या मनाचो विचार करात भुरग्याच्या संस्कारांचो विचार करात आमकां बरी पिढी घडोवपाक जाय म्हणून जे कोण आपल्या वेगवेगळे अजेंडा फुडें व्हरतात त्या पद्दतीन अशा बाल मनाचेर तेजो परिणाम जावचो न्ही म्हणून म्हजें स्पश्ट मत आसा तिका रिइन्स्टिट्यूट करपाक लायलें हांवें बट तेजेर बाकीचे डिटेलान तो इन्सिडन्स आनी तिणी केल्ले बाकीचे सगळे इन्सिडंट म्हणजे लोक पळयता आसतना एक बाजूच पळयता की फाटले सगळे जे तिजे बाकीच्यो सगळ्यो ज्यो गजाली आहा पळय त्योय पळोवपाक जाय भुरग्यांचे रिस्क घेवन तिणी केल्ले प्रकार म्हणजे एखाद्या एक्टिविस्टाक लागून जर पेरंट्स अशा पद्दतीचे डिसिजन घेता जाल्यार ते चुकीचें डिसिजन आसा अशें म्हाका दिसता त्या खातीर पेरंट्सांनी केन्नाच भुरग्यांचो वापर अशा पद्दतीन पॉलिटिकल आंदोलनात करचो न्ही हें म्हाजें स्पश्ट मत आसा सर काल टीसीपी मिनिस्टरान सर प्रेस कॉन्फरन्स घेतली तातूंत आयपीपी सुद्दां हिल कटिंगेचें परमिशन दिवपाक शकता अशें म्हणिल्लें आयपीपी कडेन आसा सर परमिशन हिल कटिंगाची परमिशनां हांगासर म्हाका परत एकदां सांगता रितसर म्हणजे टीसीपी आसत किंवा आयपीबी आसत जो कितें आपली परमिशनां सगळी म्हणजे कन्वर्जन करून कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवन एखादो प्रोजेक्ट बांदपा खातीर परमिशन घेता पळय न्ही ती परमिशनां आसा हांगासर खंयसर तो वर्ड ओवर म्हाका कातरूंक जाय हेजें वेगळें परमिशन कोण दिना प्रोजेक्ट डेव्हलप करपा खातीर रितसर प्रोसिजर्स कंप्लीट करून हिल कटिंग म्हणून वेगळें परमिशन कोण दिना कोणूच दिना कोण दिता झाडां फक्त परमिशन केन्ना दिता सांगता डेट इट इज एन रिस्की जर आसत जाल्यार डेप्युटी कलेक्टर दिता हांगा परमिशन जे दिता पळय न्ही टीसीपी दिव किंवा आयपीबी दिव इट इज गिवींग फॉर द प्रोजेक्ट एंड नथिंग एल्स So permission are दिले. आम्ही म्हणिल्ले म्हणजे की निलकंठ सरांनी सांगलेले की जे पीआय आसा कोळवाळे हांगा तुमचे खंयतरी जे टिचरीचे तुमची मिटींग जाली म्हणा त्या विशयाची आज जे मिनिस्टरूच तुमकां उलयतलो इन्सिडंट कितें जालो तो हांवें डीजीपी म्हाजो एसपी डीवायएसपी हांकां सगळ्यांक आफोवन मंत्री आनी हांव तेच्या बरोबर बसलो सो लेट मिनिस्टर एक्सप्लेन इन्सिडेंट सोमारात 2 तारखेक 8 8:30 जालो तेच्या पेरंट्सांनी आनी तेच्या पेरंट्सांनी तो पेरंट्स आहा पळय तो रिक्षा ओनर तेका जेन्ना प्रॉब्लम येयला आनी तो खंय भाडें घेवन गेलो तेन्ना तो घरा लेट पावलो वचपाक तेजेर तेणें विचार करूंक ना आनी तो सादो मनीस आसलो थोडो तेजोय दोस दुसरे जेन्ना हॉस्पिटलान गेलो तेन्ना हॉस्पिटलान जो आमचो पीसी आसता तेणें सांगलें कंप्लेन कर तेणें ती 2-3 धरकेक कंप्लेन केली कंप्लेन करूंक पयलीं तयार जावंक ना तो तयार इन रायटिंगान तेच्या परिणाम म्हणजे भुरग्यांक एक मारतलो अशें जेन्ना ताका रातचे बितले त्रास जाले इंजरी जाले तेन्ना दुसरे दिसा हांगासर ट्रिटमेंटाक गेलो मागीर कंप्लेन केली तरी तो फाटी फुडें जाता 2 दीस जाल्या उपरांत आमचे थोडे एनजीओ बिनजीओ वचून ते मातशें ताका हें केलें तिसरे दिसा कितें जालें की ऑन द प्रोसेस आहा ती 2-3 तारखेक मंगळाराक संग एफआयआर केले पूण भंय कसो जाला हांवूय काल तेंच्या घरा गेलो भंय जालो कितें हांवूय तेजी बेड रिटर्न आहा 6 years जाली तेंचे जेन्ना परिस्थिती पळयली आनी तांकां दिसता त्या वाडयल्या लोकांक दिसता बाकीच्या कम्युनिटी बी कितें आसता की सरकार खंय तरी सिरियसनस घेयना एज पर आयज आमी टीजीवीक सगळ्यांक सांगिल्लें जे पळय तेंच्यांनी घटना घडयली ती तर घटना करतली डायरेक्ट अरेस्ट करून जाय जाल्यार खंय तरी लोकल सुटता
आणि कोर्टांसून माहिती सजा जावना त्या खातीर तांकां 147 अंडर नोटीस हाडून तांकां हाडली आनी आयज तांकां मागीर अरेस्ट केलें आनी म्हाका दिसता रिमांडूय दिला म्हणजे हें पुलिसेच्या कायद्या प्रमाणे तांकां नोटीस धाडली ना आनी अरेस्ट करीत जाल्यार लूपहोल सोडून तांकां पनिशमेंट जायना आनी तांकां पनिशमेंट जावपा खातीर आज आमचे DGP SP DSP हांणी एक्सप्लेन केलें जर आमी डायरेक्ट अरेस्ट केलें लोकांचें म्हणणें आसलें की जो इश्यू जालो जो घटना घडली ताका पयलीं अरेस्ट करपाक लोकांचें म्हणणें कितें आमी थापाड मारले जाल्यार आमी अरेस्ट करता पळय जाल्यार हे घटना कित्याक करिना एदी मोठी आसतना तेंच्या प्रमाणे करिना जाल्यार ती सुट्टली जाता टेक्निकल अशें सो आतां तांकां अरेस्टूय केलें रिमांडूय म्हाका दिसता जालो सो तेंच्यानी एश्युरन्स पूण सकाळी तुमी स्टेटमेंट दिलें की ते सारकें इन्व्हेस्टिगेशन करूंक ना ताका सस्पेंड जनरल जे आतां पुलिसेचे एक्टिंग करता ते तशें करता अरेस्ट करता आमी करिना आनी मुद्दम करिना असो हिशोब केलो आतां तेंच्यांनी पटोवन सांगलें जर आमकां तांकां सारकेंच कायद्यान सेंटेन्स सांगलें की भितर उडोवंक पनिशमेंट सांगलें जाल्यार आमकां ह्या कायद्या प्रमाणे वचूंक जाय म्हणून 147 ताका आपयलें धाडलें आनी आयज तेंच्यांनी सकाळी तुमचो डिमांड ना न्हू सस्पेंड करपाचो डिमांड ना न्हू आयोग आनी PI ना सस्पेंड करपाची गरज ना कारण तेंच्यांनी त्या एक्टा प्रमाणे केला न्हू Same as an education minister, but how do you see this incident? ह्या इन्सिडन्साचेर परत एकदा सांगता जो इन्सिडन्स तेणी मानला पयलीं वो योग्य न्ही तेजेर कारवाय 100% जावपाक जाय ह्या मताचो हांव आनी हांवें पयलींय सांगलां पुलिसांनी जी एक्शन घेवपाक जाय ती स्ट्रिक्टली तिचेर एक्शन घेवपाक जाय आनी मॅनेजमेंट एज अ स्कूल मॅनेजमेंट डायरेक्टर आनी स्कूल मॅनेजमेंट एक्चुअली स्कूल मॅनेजमेंटाक आफोन हाडून तिका आमी दोगांयकूय सस्पेंड करपाक लायले ऑलरेडी दुसरी गजाल जी आहा पयली पुलिसेनी ताणें जें सांगलें तितून हांव थोडोसो आनी फोकस करता आनी हायलायट करता आमकां पेरंट्सांनी डायरेक्ट कंप्लेन पयलीं खंयच दिवं ना जेन्ना म्हापसा हॉस्पिटलांत गेले तेन्ना आमचो थंयसरचो PC कॉन्स्टेबल आहा तेणी इन्फॉर्म केलें ताज्या उपरांत पेरंट्स तेणी म्हटलं तसो तो बाबडो मातसो भयान जावन आनी आपल्या परत भुरग्याक बी त्रास करीत जाल्यार तेणी तो तयार ना जालो तेणी बरोवन दिलें मराठी वेवस्थीत बरयल्लें कॉपी हांवें तेणी पळयली की आपल्या कंप्लेन बीन करपाचें ना कर आपूण नाका म्हणून ती कंप्लेन करूं नाका बी म्हणून तेणी बरोवनूय दिलें आनी तेणी तो थंयच्यान घेवनूय गेलो म्हटल्यार मागीर मंत्र्यान सांगना फुडें एक्चुली तेणी अंडर IPC सेक्शन्स जी की तिका लागपाक जाय ती सगळी सेक्शन लायल्या भितर एकूच हे जो आहा पळय न्ही म्हणजे जेन्ना हेज्या अंडर 7 वर्साच्या सकयल जाका कस्टडी जी आसता पळय न्ही ताज्या अंडर तांकां आतां डायरेक्टली एक दुसरें म्हणजे वुमन रातची तिका अरेस्ट करूंक मेळना तिसरी म्हाका दिसता की वॉटेवर ते आनीकूय रिजन जातलें तिका डायरेक्टली 3 दिसा रातची अरेस्ट करपाक मेळनासली ताका लागूनच तिका दुसरे दीस सकाळी अरेस्ट केल्या बट तिची केस जी आहा पळय ही केस कंटिन्यू जातली खंयसरूच ती केस कॉम्प्रमायज जावची ना परत सांगता ती फाल्यां सकाळी टर्मिनेटूय जाल्यार जाता म्हाका फरक पडना जाल्यार एखाद्या भुरग्याचेर अशा पद्दतीन म्हणजे इतक्या सुद्दां मारप हें केन्ना बी टॉलरेट करचें ना आमच्या मंत्र्याच्या लक्षांत फक्त म्हणजे सेक्शन्स हे सगळे पळयल्या उपरांत ताच्या लक्षांत बाकीच्यो गजाली आयल्यो आमी सामान्य मनीस किंवा बाकीचेय बी पळयता अरे इतको भुरग्यांक मारला जाल्यार कित्याक भितर उडयना ताका साहजीक आसा कोणाकूय दिसता आमकां बट ती केस जर स्ट्रॉंग जावपाक जाय आसत जाल्यार अकॉर्डिंग टू द प्रोसिजर वचप हें गरजेचें आशिल्लें जर DGP आनी SP सगळ्यांनी पूर्ण प्रोसेस जो कितें फॉलो केला ताज्या सयत तेज्यो कॉपी दाखयला ती टिचर सुटची ना इतकें हांव क्लियर कट सांगता ती कोणूय आसूं टिचर आय डोंट नो हुयशी ज्या पद्दतीन तिच्या भुरग्याचेर तेणी हें केला पळय ताच्या ती कशीच सुटूं शकना ओके रिजन कितें आसलें वॉट वॉज द रिजन रिजन काय ना अभ्यास करूंक ना म्हणून रिजन आता कितें सांगतलो ना बुकाचे 2 पेजी काडप कितें तरी पुस्तक फाडलें एक कितें तरी असतेच रिजन सिंपल तुम्ही काल म्हणाले आणि कोणाचा बातमी काढणं असू शकतात हेचेर कितें म्हणजे ती शक्यता दिसता तुम्हीच म्हटलेले दिसता अशें तुम्ही इन्व्हेस्टिगेशन दिसता ते आता इन्व्हेस्टिगेशन पुलीस करताले सगळें डिटेला ओके सर 5 मेंबर एक कमिटी सर तुम्ही जी स्थापन केलेली आहे फेक लँड रजिस्ट्रेशन आणि नोटरीसाठी ती पॅडीफील्ड कन्व्हर्सेशन त्याच्यावर लक्ष देणार का प्रत्येकाची कमिटी काढल्या त्या कमिटीक प्रत्येकाक त्याचा रोल आहे थँक्यू